कंत्राटदाराच्या चलाखीचा धक्कादायक प्रकार. नितेश कराळे मास्तर यांनी आणला चव्हाट्यावर. अनफिट वाहने मुरुम वाहतुकीसाठी ऑन गव्हर्नमेंट ड्युटीवर. मात्र कराळे मास्तर विरोधात गुन्हा केला दाखल. कंत्राटदाराच्या चलाखीचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर प्रशासनालाही जाग आली आणि सर्व कामाला लागले. मुरुम वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनावर ऑन गव्हर्नमेंट ड्युटी PWD असे लिहिले असून यातील अनेक वाहने अनफिट असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे आता प्रशासन खडबडून जागे झाले. स्वावलंबी मैदानावर सभामंडप उभारला जाणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची सभा होणार असल्याने हेलिपॅड तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरुमाची आवश्यकता असल्याने कंत्राट देण्यात आला होता. या संदर्भात नितेश कराळे मास्तर यांनी अनफिट वाहने आणि मुरुमाच्या धक्कादायक प्रकाराची पोलखोल केली. मात्र मुरुम भरलेले ट्रक अडवून कंत्राटदाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी नितेश कराळे यांच्या विरोधात सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सचिन बबनराव खोडके राहणार नालवाडी हा कंत्राटदार असून येळाकेळी येथील खदान परिसरातून स्वावलंबी मैदानात आयोजित कार्यक्रमासाठी मुरुम टाकण्याचे कंत्राट त्यांनी घेतले. काही ट्रक पांढरकवडा खदान येथून सर्वे क्रमांक 55 मधून कायदेशीररित्या मुरुम घेऊन जात असतानाही नितेश कराळे यांनी तुम्ही अवैध उत्खनन करत आहे असे म्हणून ट्रक अडवले. सचिन खोडके यांनी त्यांना विचारणा केली असता नितेश कराळे यांनी शिवीगाळ केली अशी तक्रार सावंगी पोलिसात दाखल करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी परिसरात पोलिसाचे पथक तैनात असल्याने मोठी घटना होण्यापासून वाचली. भले जर राहिली ना, मी आरवी नाक्यावर मी हे करेन. मी तुम्हाला लेखी तक्रार देतो, कलेक्टर साहेबांना देतो, ठीक आहे. आणि मला जर एक जरी गाडी दिसली तर मी तिथं डायरेक्ट माझा माणूस बसवतो. प्रत्येक गाडी माझी रॉयल्टी चेक करेन तिथं, ठीक आहे. तिकडून इंजापूर येणारी स्वावलंबीला बसवतो, ठीक आहे. आम्ही ते कोणाला असं पाठीशी घालणार नाही. नाही तुम्ही पाठीशीच घालत आहे सर, प्रशासन पाठीशी घालत आहे. चेक तुम्ही करा ना. तुम्हाला गाड्यापाशी नव्हतीच, आता आम्ही म्हणल्यावर वेगवर फाडल्या. व्हिडिओ आहे आमच्यापाशी, रेकॉर्डिंग आहे सगळं, ठीक आहे. वेगवर चला पोलीस स्टेशनला एक तक्रार द्या माझ्यावर. चला घ्या तुमची गाडी. माझ्यासोबत भैसबाजी केली. हे बा हे नखं गिकट उठवली त्यानं, ठीक आहे. ते मला रिसर्च द्या. चल रे आपली गाडी काढ रे. क्या पेपर दिखाने का अधिकारी जो अधिकारी हो गया तुम अधिकारी हो गया. भैया एक जना आप अधिकारी होंगे तो तुमको भी दिखा दो, तुम्हारा ID दिखा दो. हरकत म्हणजे याच्यापाशी रॉयल टॅम होता. सगळ्या गाड्यांची रेकॉर्डिंग आहे. फॉरेस्टच्या जागेमध्ये उत्खनन आहे आणि त्याच्यानंतर या गाड्यापाशी, ठीक आहे. आता याच्याशी माझं काही वैर नाही. माझं महसूल प्रशासनाशी वैर आहे का यानं हे उत्खननाची परवानगी दिली कशी. मी अधिकाऱ्याला बोलावलं, कोणीच आलं नाही. तुम्ही महसूल अधिकाऱ्याला बोलवा आणि तेव्हाच मी त्याच्यासोबत माझं सविस्तर सर एक तर मला तक्रार कलेक्टर साहेबांना त्याचा मार्ग झाला का गुन्हा दाखल करायला ते मला नका सांगू. माझी कायदेशीर बाजू मला चांगल्याला समजते, समजलं का. मी माझ्या पद्धतीने जे काम करा ते करणार कायदेशीर, पण त्याचा कायदेशीर मार्ग तुम्हाला पण अवलंबावा लागेल. तुम्ही एक तर कलेक्टर मला पत्र द्या, मला तक्रार द्या, मी त्याची शहानिशा करणार, चौकशी करणार. बरोबर आहे. इतक्या गाड्या मग गेल्या कशा, तेव्हा काऊन अडवणूक केली तुम्ही गाड्यांशी. बघा तुम्ही तक्रार द्या मला, मी त्याची चौकशी करतो. फार ज्या दिवशीपासून गेली तेवढी 5,000 टेप लोन मोजमाप करून कारवाई करतो. टेप लावून मोजमाप करतो. आतापर्यंत 1000 गाड्या गेल्या, जेवढ्या गेल्या तेवढ्या होतं का. ऐकून घ्या, ते काही पोलीस प्रशासनाचं काम नाही, ते महसूलचं काम आहे. तुमची तक्रार आहे, तक्रार द्या. बरोबर, तक्रार मी देतो. तक्रार मला विचाराचा अधिकार समजलं का. जे काही आहे रीतसर मला कारवाई करायची आहे, त्यापर्यंत कारवाई करणार. तुमचा जो काही ऑप्शन आहे टीपी आणि इतर गोष्टी आहेत चेक करून समोर जे काय आहे फोन आलेला माझ्यासमोर चेक ज्या गाडीचे आहे त्या गाडीचे मला हे दाखवा. जे आहे त्या डॉक्युमेंट चेक करा.
ठीक आहे जेवढ्या गाड्या आहेत हे द्या मला तुम्हाला हे दिल्या ना. तुमचं म्हणणं काय? या गाड्या सगळ्या इलिगल आहेत. आतापर्यंत एकही बिलची नाही माझ्यापाशी, सगळी रेकॉर्डिंग आहे. ठीक आहे. आणि ह्या गाड्यापाशी डॉक्युमेंट सुद्धा नाही आहे. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंटनं एक जरी गाडी भरून नेली तर गाडी जप्त करते आणि 1.5 लाख रुपये फाईन मारते. आणि याच्यात मोदीच्या सभेसाठी जे काही यानं मुरम नेऊन टाकला, आतापर्यंत एकाही गाडीची रॉयल्टी नाही आहे. मी तिथून भेटून आलो. आणि त्याच्यानंतर ह्या गाड्या सगळ्या आतापर्यंत इलिगल चालू होत्या. एकही पावती बुकातली एकही पावती खाल्ली नाही रॉयल्टीची. ती बुक द्यायला दाखवा म्हणा. गाडीचा नंबर आहे. गाडीचा नंबर आहे. किती टाइम लिहिला का? टाइम 3:50. जे काही आहे त्यात जे तुम्ही आणि ऐका ना माहिती का, ह्या QR कोडवर चलन. आता हे जे म्हणतात तुम्ही ऐका ना QR कोड वगैरे वगैरे हे स्कॅन आम्ही तिथं करू ना. तुमची तक्रार द्या ना. आम्ही त्याचा टाइम सगळं आम्ही चेक करू ना. काय जे इकडे हा याचा टाइम जो आहे हा QR कोडचा टायमिंग त्यांच्या मॅच होतो. बरोबर आहे. त्यांच्या याच्यात ज्यांच्या जिथे चेक केला जाईल. बरोबर. या रस्त्यावर जे म्हणतात हे सगळं सिस्टीम चेक करायला लागला. हो, सिस्टीम तुमच्याकडे जे हार्ड कॉपी आहे हे आता फाडली ना. आता माझ्यापाशी रेकॉर्ड आहे. हार्ड कॉपी आहे. हार्ड कॉपी आता फाडली ना. मी आलो विचारून ते एकाही पाहिजे नव्हती ना. आता फाडली जे काही आहे आम्ही त्याची तपासणी करू. तुमच्या काय तक्रार असा रस्त्यात महसूल अधिकारी बोलवायचं. हे बघा हे अळवणूक खरेदी चालणार नाही. तर मी सावंगी मेघे खरेदार म्हणून तुम्हाला आत्ता डिटेल करतो. ठीक आहे. मग आता रस्त्यात अळवणूक करून तुम्हाला चालणार नाही. जे काही आहे ते कायदेशीर करा. बरोबर. हे तुम्ही अळवणूक करताय. तुम्ही कायदेशीर कारवाई करा. करतो ना. मग द्या ना तक्रार. तक्रार देतो. चला तक्रार द्या. चला